नमस्कार, SKच्या दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आलोय लेहेगाव बबलू दादा कांबळे यांच्या बागेत आंबे तोडायला. छान छान आंबे आहेत. सर्व बाल मजदूर घेऊन आले आहेत. बबलू भाईचे सर्व बाल मजदूर कोणी मुंबईवरून आलेले आहेत, कोणी लोणावळ्यावरून आलेले आहेत. काम चाललेलं आहे. 65 हा. आता आंबे तोडायचं काम चालू झालेलं आहे आमचे. हे आमचे बबलू भैया. आंबे खायला या आमच्याकडे. आमच्या झाडाच्या बागा किती आंबे आहेत. हे बघा केशर आंबे. राहू दे तसं नको. तू काय नको. तू हात नको. स्वराज थांब घाई कर बोल नको. हेच ते माणसं आहे जे आम्हाला बोलले फिरवायला घेऊन जातो आणि इथे येऊन आमच्याकडून काम करून घेतात. आंबे तोडून घेतात त्यांच्या शेतातले. आम्हाला बोलले मस्त आंब्याची बाग फिरून येऊ आणि इथं सगळ्यांना कामाला लावलंय त्यांनी आपला मजदुराचा खर्च वाचवला आहे. आमचा आनंद आहे. तिकडे महिला कामगार आहेत. जरा महिला कामगार पण दाखवतो तुम्हाला. हे सगळे आमचे महिला कामगार. कोणी लोणावळ्यावरून आले, कोणी मुंबईवरून आलेत. हे मुंबईचे महिला कामगार. कोणी लोणावळ्यावरून मुंबईवरून नाही. हे आमचे सगळे घरचे गावी सगळे फॅमिली मेंबर आमचे गावी आलेत. सगळे उन्हाळ्याला सुट्टीला आलेले आहेत. हे बघा आंबे तोडतात. हे बघा आंबे. हे आमच्या आई. हे मोठे कामगार. हे बघा आंबे बघा. घ्या आमच्या शेतातले ताजे ताजे आंबे. आमचं शेत आहे. आमच्या भैयाचं शेत आहे. गाणं टाका एखादं मस्त. एक काही छान आहे पाहिजे. हुडी राहते एक प्रकारची. ती हुडी चालतं ना. हुडी नाही त्यांच्याकडे. हुडी. हे बघा आंबे. तेच म्हणले संदेशला इकडं इकडे जरा आमच्या स्वीटूचे फोटो काढा. फोटो काढायचे की आंबे तोडायला लागले. आमच्या शेतातले आंबे. थांब ना जरा. या आमचा बुटका. हे नका घेऊ. हा बंद करू. काढल्या तिच्या हातात द्यायचं. इकडे खालती इकडे. हे का मित्रांनो, एका झाडाचा 1 कॅरेट आंबा. असे 250-300 झाड आहेत. असे लाईनशीर. हे पूर्ण असे लाईनशीर आंब्याचे झाड आहेत. पूर्ण असे नारळाचे पण आहेत. सगळे जोरदार कामाला लागलेले आहेत आमच्या इथं. सगळे फॅमिली मेंबर. चिल्ली पिल्ली. काय नाही खाली इथं आंबा तिथे आंबा आपल्याला डोंगरात राहिले गेलंच नाही का जांभळाची कुठली माझ्याकडे.
नाही लागले. तिथं जांभळं जाऊन बघू नये बरं. हा तर तात्याने सांगितलं होतं जांभळं. अगे भावडा टाकली इथले. निघलं का? दोनच पडलेलं ना. हा दोनच होतं. कामगार आणलेला फायदा झाला. एक हे आंबा ह्याचा कुठं फायदा मी धरते कॅरेटला. रामभाऊ बरोबर ना करू. झाड पुढल्या वर्षी कमी यायचे आंबे मग. प्रत्येक वर्षी आपल्याला देतो. ऐकाय तुमच्या डोक्याची इथे. पाय नका देऊ. मी देते. हे हळूहळू घ्या, पडचान रे खाली. हे नारळाचं झाड आहे. बा कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही आंबा तोडताय? खूप भारी वाटते. भारी वाटते. हे बघा मित्रांनो, ह्या झाडाला बघा किती आंबे. सोरो खाली जाऊ नको. ए खाली जाऊ नका. चला इकडे बाहेर. बाळा चला इकडे या दोघं जण. गार्गी हे बघा आंबे. मी 2 तोडले. गार्गी आपण कुठं आलोय? आंबे तोडे आलो ना आपण. कुणाचं आहे शेत? मामा शेत आहे ना? कुणाचं आहे? काय मामा शेत आहे? किती झाड आहेत आंब्याला? भरपूर आहेत ना? किती आहे ती? 150. पाटी अजून आहे. काय 700 तर 150 झाडं आहे तिथे. 500 मग आपलं झाला. हे पूर्ण आंबेच आहेत. काय काय कोण? ए थैल्या तोंडाला लावू नका रे. चिकन घेऊ नका तोंडाला. पुढे घेऊन आलो. फोन लागा ना माझा त्यामुळे पुढे गाडी. इथं ठेवते. इथं ठेव खाली. नमस्कार. शंखा दादा कुठे आला ना अजून? फोन लागा ना माझा इथं ना. नेटवर्क नाही. येतो म्हणलं. फोन केलता आता त्यांनी मावशीने. असं आंबे काढायला मजा येते. कधीतरी शेतातलं काम करायला ना. तर हे पहा आमची छोटी बहीण गाडी. ठेवणार हेच आंबे घेऊन जाऊन विकणार आम्ही आज. आज म्हणजे पिकवून पाडाचे आंबे. बोल की राजी. बोला की. बघा आम्ही पिंकी सोबत आलेलो आहे लेह गावला. रेहेगाव हिंजवडी ही मुंबई मुंबईवाल्या तिथंच भरले ते 7-8 कॅरेट. आंब्याचे व्यापारी बनून आले आहेत सगळे. आहे का ना? पिंकी मावशीकडे. पिंकी मावशी पण 2 शब्द बोलली. काय बोललीस? बोला अजून 2 शब्द. हे आंबे लोणावळा खंडाळा जाणार आहेत. एक्सपोर्ट होणार आहेत मुंबई आणि लोणावळ्याला. ट्रान्सपोर्ट एक्सपोर्टचा तांदळमध्ये त्याला पिकवून. अगं नाही ते खाली घसरते ना. घसरते तिथं. सांगा एका टायमाला किती आंबे तोडता तुम्ही? आम्ही नाही म्हणलं तरी एका झाडाचे 4 ते 5 कॅरेट काढतो. बघा मित्रांनो. बंडल बाज घेऊन येतात. काय आणले त्यांनी? त्या दिवशी भेळ मागत होते ना गार्डन मध्ये. भेळ आली बघा. आंबे काढून दमलेत आता. नाश्ता करताय ना सगळे? ह्या झाकणात द्या. सगळे झालं तोडून. हा नाही कुठं कुठं राहिलेत की अजून? कुणाला पाहिजे धरतो. आता आम्ही आलोय दुसऱ्या जागेला.
दुसऱ्या शेतात. खाली जाऊ नको. नाही नाही, इकडे तू. इकडे एका साईडला बस. ए लेकरा, उन्हात नको. ए पडशील. दे फोन घे. या, ताई जरा. दाख. जरा दे. बाळा, डोक्याला रुमाल बांध. संदेशांचा रुमाल आहे का द्या त्याला. हे जा गाडीचे बघ. जा रे, रुमाल बांधून घेऊन ये. स्टेअरिंग आहे ना तिथं बाजूला बघ, कप्पा आहे तिथं. दक्षला द्या मला. घ्या, घ्या. दक्षला द्या ही वडली. द्राक्ष घे वडणे. हे डोक्याला बांधून ऊन लागतंय. पाड द्या. तर मित्रांनो भरपूर आंबे तोडून झालेले आहेत. असंच आता पाऊस यायला लागला थोडा थोडा, त्यामुळे आपण हे लास्टचे झाडाचे थोडेसे तोडणार आहे आणि आपण आता घरी जायला निघणार आहे. आणि पाऊस यायला चालू झालेला आहे थोडा थोडा. आंबे भिजले तर खराब होतील. आता एवढे पटापट तोडूया आणि आपण घरी निघूया. सगळे पटापट कॅरेटमध्ये पण लोड करूया. हे घेऊया आता. हे तोडते लिपली थोडीशी तोडतायत आंबे. त्यांच्याकडून थोडे आंबे घेऊ. एवढे तोडूया एवढे झाडाचे. एवढं झाड फायनल करून आपण घरी जायला निघणार आहे. कारण की आबाळ आले, पाऊस यायला लागला थोडा थोडा. चला तर आता घरी. तिथं घरी जाताना जोशी हॉटेल दिसलं. तिथं थोडंसं समोसा पॅटीस खाल्ले आपण. आता थोडासा नाश्ता केला. इथं थोडंसं भूक लागली होती म्हणून पॅटीस मिसळपाव यांनी खाल्लेले आहे. तर इथून आपण डायरेक्ट घरी जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.